आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। फ्रेंड थांब ना। अजून किती वेळ थांबू मी? केवळ तर थांबलो होता ना। पुढच्या वेळ मी जेव्हा ना तेव्हा तू बॉक्सिंग किट शोधून ठेव, मग आपण बॉक्सिंग करूया, ठीक आहे? पण प्रॉमिस? प्रॉमिस। ओके चला भावना मॅडम, एक बोलू का तुमच्याशी? प्लीज तुम्ही रागवू नका। बोला ना। म्हणजे मला माहिती आहे की हा तुमचा पर्सनल फॅमिली मॅटर आहे आणि मी असं बोलणं थोडं बरोबर नाही वाटत, पण मगाशी संतोष दादा जे तुम्हाला बोलला मला नाही आवडलं। तुमच्याबरोबर जे घडलंय त्यात तुमची तरी काय चूक आहे ना? ते नेहमीच असं बोलतात का तुम्हाला? पण तुम्ही का ऐकून घेता ना? मग काय बोलणार मी? माझ्या बाबतीत गोष्टच इतकी भयानक घडली की बोलणाऱ्या लोकांची तोंड बंद नाही करता येणार मला। उलट मलाच सगळं ऐकून घ्यायची सवय करावी लागणार आहे। आतापर्यंत फक्त बाहेरचे बोलत होते, पण आता घरचेही बोलतायत। आलिया भोगासी असं म्हणायचं आणि सहन करत राहायचं। नाही, पण तुम्ही नका वाईट वाटून घेऊ। संतोष दादाचा स्वभावच तसा आहे। फक्त माझी ना एकच इच्छा असते की त्यांनी आनंदींसमोर असं काहीतरी नको बोलायला, पण संतोष दादाला कोण समजावं? येते मी, सावकाश जाऊ। हे सगळं तुझ्यामुळे होतंय आणि जोपर्यंत तू तोंड उघडत नाहीस तोपर्यंत हे चालूच राहणार आहे। लवकर काहीतरी कर, सांगून टाक ना एकदाच, पण आधी घरी सांगायला हवं। कोणाला सांगू? पप्पांना? सायलेन्स, सायलेन्स प्लीज। तुम्हा सगळ्यांना कसं वाटतंय 1 महिन्यानंतर भेटून? तीन वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही या कॉलेजमध्ये आला होता त्यावेळी खूप काही नवीन शिकण्याची उत्सुकता तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये होती। एक तो दिवस आणि आजचा हा दिवस, आज तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक कॉन्फिडन्स आहे, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द आहे। तुम्ही सगळे हुशार आहात, सिन्सिअर आहात आणि तेवढेच मस्ती दंगा करणारे स्टुडंट। पण खरं सांगायचं झालं तर तुम्हा सगळ्यांना शिकवता शिकवता ही 3 वर्ष कशी संपली ते आम्हालाही कळलं नाही। आणि आज आपण इथे भेटतो इथे थेट पदवीदान सोहळ्यास। पण मला पूर्ण कल्पना आहे पहिलं कोण आलं, दुसरं कोण आलं आणि कोणाला किती मार्क्स मिळाले हे सर्व जाणून घेण्याची तुम्हाला तीव्र उत्सुकता आहे। त्यामुळे आम्ही जास्त वेळ न घेता आपण थेट पदवीदान सोहळ्याकडे वळूया। तर आज तुम्हाला सर्वांना पदवी प्रदान करण्यासाठी एक खास व्यक्तीला बोलवलंय। तर मी स्टेजवरती आमंत्रित करतो जयंत ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर जयंत कानिटकर। Hello, my young friends, and a big congratulations to all of you. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे हा जो पॅड हा नेमका कशासाठी? तर तुमच्या कॉलेजमध्ये
पहिले 3 नंबर मिळवलेल्या स्टुडंटची ही लिस्ट आहे आणि तुम्हा सगळ्यांची जर परमिशन असेल तर मी त्या स्टुडंटना त्यांची पदवी स्वीकारण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करतो. तो 3रा नंबर मिळवलेल्या स्टुडंटचं नाव आहे अवधूत मेश्राम. दुसरा आलाय मंदार माने. आणि आता तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. आणि आता मी स्टेजवर आमंत्रित करतो आपल्या कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवलेला स्टुडंट. आणि ती आहे मिसेस जान्हवी जयंत कानेटकर. शानू, इतका पण राग बरा नाही. हे दही तुझ्यासाठी. That's like my girl. Congratulations, Janu. थँक्यू.